अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री वेंकटनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री नरेंद्रनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। 2023 मार्गशीर्ष अष्टमी पासून नाथ शक्तीपीठामध्ये श्री दत्त जन्मोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। आजच्या प्रारंभीचे नारदी कीर्तनमालेचे प्रथम पुष्प प्रख्यात कीर्तनकार ज्यांना अत्यंत गातागळा आणि जिभेवर सरस्वतीचा वास अशी दुहेरी वरदान लाभलेलं आहे। आणि हे दुहेरी वरदान लाभण्याचं कारण ते स्वतःला सेवेकरी मी आहे कारंजाचा दत्तगुरूंचा सेवेकरी आहे अशी प्रांजळ आणि निष्ठापूर्वक सेवेकरी स्वतःला म्हणून घेतात। म्हणूनच या दोन दैवी देणग्या त्यांना लाभलेल्या आहेत। कीर्तने स्वधर्म वाढे यावर्षी शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या स्मरणार्थ आपल्याला 450 वर्ष होऊन उलटून गेलीत। त्यांनीच म्हटलं की कीर्तनाचं प्रयोजन काय आहे। अनेक जण शास्त्र पारंगत आहेत, अनेक जणांवर गायनाची कला आहे, परंतु कीर्तनाचं निरूपण हे भक्तीनंच घडत असते। इथे शास्त्र कला या दोन्ही गोष्टी मागे पडतात। ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओतप्रोत प्रवाह अखंड प्रवाहित होत असतो तोच ह्या स्वधर्माचं जागरण करू शकतो। कीर्तने जोडे चित्तशुद्धी। कीर्तनाने केवळ कीर्तनकारांची चित्तशुद्धी होत नाही तर ऐकणाऱ्याचीही चित्तशुद्धी होते असा हा कीर्तन महिमा आहे। आणि स्वतः महाराज एकनाथ म्हणतात की जो कीर्तन सेवा करतो त्याचा सुद्धा मी दास आहे। इतकी विनम्र भावना आणि एवढं अत्यंत महत्व शांतीब्रह्म एकनाथ महाराज कीर्तन भक्तीला देतात। हरिभक्त परायण अविनाशजी परळीकर हे अकोळेचेच आहेत, कारंजाचे सेवेकरी आहेत, लेखक आहेत, पत्रकारितेमध्ये गेल्या 4 दशकांहून अधिकचा अनुभव आहे। सिद्धहस्त लेखक या नात्यानं त्यांनी अनेक विषयांवरचं आपलं लिखाण थांबवून आपली लेखणी आणि वाणी दोन्ही हरिभक्तीला समर्पित केलेली आहे। त्यांचं पहिलं 2 वर्षांपूर्वीचं पुस्तक जे प्रकाशित झालं ते आख्यान कीर्तन आहे। या आख्यान चिंतन नावाचं कीर्तन निरूपणाला वाहिलेलं असं पुस्तक आहे। ते 2 वर्षांपूर्वी प्रकाशित झालं आणि गेल्या वर्षी याच नाथ शक्तीपीठामध्ये त्यांचं दुसरं पुस्तक सुखी जीवनाचे रहस्य असं दुसरं पुस्तक परमपूजनीय नरेंद्रनाथ महाराजांच्या हस्तेच प्रकाशित झालं। सुखी जीवनाचे रहस्य आणि आख्यान चिंतनिका या 2 पुस्तकांचे सिद्धहस्त लेखक आणि अतिशय विनम्र पण ब्रह्मनिरूपणावर कायम टिकणारे असे कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पहिल्या कीर्तन पुष्पाच्या सेवेला प्रारंभ करा। सद्गुरुनाथ महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूजनीय सद्गुरु श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या चरणी वंदन करतो, नतमस्तक होतो आणि आजच्या कीर्तनाला प्रारंभ करतो। त्यांनी आशीर्वाद द्यावा, कारण बोलविता धनी तेच आहे अशी माझी भावना आहे।
गुरुमूर्ते नमः श्री गुरुभ्यो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये हरि
दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभा दत्ता दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभा श्री नृसिंह सरस्वती वासुदेव सीताराम नारायण या हो गुरुराया या हो गुरुराया या हो गुरुराया 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 या हो गुरुराया दरना ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी हार्मोनियम थोडीशी वाढवा तेथे व्हावा पोटी हे बघ तेथे व्हावा पोटी अनुताप तेथे व्हावा पोटी अनुताप 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 ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी दगडाहुनी जीव करावा कठीण दगडाहुनी जीव करावा कठीण अंतरीचा क्षीण तेव्हा जाय अंतरीचा क्षीण तेव्हा जाय मेल्या मनुष्याची न धरावी आस मेल्या मनुष्याची न धरीती आस तैसा हो उदास संसारासी तैसा हो उदास संसारासी ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी ब्रह्मज्ञाननो हे लेकुराच्या गोष्टी तुका म्हणे तेथे
तुका म्हणे तेथे तुका म्हणे तुका म्हणे तेथे तुका म्हणे तेथे कराराचे काम तुका म्हणे तेथे कराराचे काम का तुका म्हणे तेथे कराराचे काम मग आहे राम जवळीच मग आहे राम जवळीच मग आहे राम जवळीच ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी ब्रह्मज्ञान नो हे ब्रह्मज्ञान नो हे ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी 2 मिनिट नामस्मरण करून निरूपणाला सुरुवात करतो. दोन्ही हात अशी टाळी वाजवायची, थंडी गेली पाहिजे सगळी, आणि तोंडानं सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री सीताराम महाराज की जय. श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री नरेंद्रनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतला आहे. थंडीचे दिवस, गेल्या अनेक दिवसापासून असलेली सर्दी, पडसा, खोकला
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असेल, ज्यांना नसेल ते भाग्यवान असेल, त्यांना परिस्थितीला सामोरे जाणं आवश्यक आहे. आणि आता सप्ताहभर कीर्तनं, ते बाहेरगावी, त्यामुळे किमान मर्यादा, वेळ, काळ, प्रसंग सर्व पाहून निरूपणाला प्रारंभ करतो. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान नोहे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप. दगडाहुनी जीव करावा कठीण, अंतरीचा क्षीण तेव्हा जाय. मेल्या मनुष्याची न धरिती आस, तैसा हो उदास संसाराशी. तुका म्हणे येथे कराराचे काम, मग आहे राम जवळीच. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचं वाङ्मयही मोठं विचित्र आहे. कधी कधी असं वाटतं हे फारच सोपं आहे, पण संतांची प्रतिभा हा परमेश्वरी शक्तीचा आविष्कार त्यांच्या मुखातून परमेश्वर तो वदवून घेतो. त्यामुळे हजारो वर्ष झाले तरी हे अभंग अजून चैतन्यमय वाटतात. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. लहान मुलं गप्पा गोष्टी करतात. त्यांच्या गप्पा गोष्टी म्हणजे पत्त्याचा बंगला असतो, तो कधी कोसळेल याचा काही नेम नाही आणि त्याच्याकडे कोणी लक्षही देत नाही. पण समंजसपणा आल्यावर असं होत नाही. तोच बाळ समंजस जेव्हा होतो तेव्हा त्याच्या हातून जर चूक झाली तर त्याला एक रपाटा बसतो. पण लहानपणी तुटलं फुटलं तरी होतच असते. बाळ आहे, लहान आहे, होणारच आहे, होतच असते. त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. समंजस असलेले आईबाप किंवा सभोवतालचं जे नातेवाईक आहेत ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. का? तर त्याला त्याची बौद्धिक मर्यादा असते, पात्रता एका विशिष्ट लेव्हलची असते. पण तो जेव्हा समंजस होतो तेव्हा मात्र त्याच्याकडून जर काही तुटफूट झाली तर मग मात्र एक चापट नक्कीच बसते. अशा या लेकरांच्या गोष्टी. पण तुकाराम महाराज म्हणतात की ब्रह्मज्ञान हा विषय काही लेकरांच्या गोष्टीसारखा नाही. आता ब्रह्मज्ञान म्हणजे काय? तर या शरीरामध्ये जे चैतन्य आहे, ज्या चैतन्याच्या भरोशावर हे शरीर चलायमान आहे, कार्यरत आहे, आपण काम करत आहोत. जन्माला आलो तेव्हापासून तर मृत्यूपर्यंत, जन्म ते मृत्यू या कालखंडाच्या या कालाला आयुष्य असं म्हणतात. आणि हे आयुष्य कुणी कसं जगायचं, कुणी कुठे जन्माला यायचं, कुणी काय करायचं, हे सगळं आपल्या संचितानुसार ठरते. मग ब्रह्मज्ञान हा विषयसुद्धा संचिताशीच जोडलेला आहे. जर तुमचं संचित पुण्यांशानं भरलेलं असेल तर तुम्हाला या गोष्टी कळतात. एरवी हा विषय सोपा नाही, भल्या भल्यांना ते कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. हे चैतन्य शरीरामध्ये आहे आणि संपूर्ण चराचरात जे चैतन्य सामावलेलं आहे, या चैतन्याच्या भरोशावर हे शरीर सगळं कार्यरत आहे. हे या चैतन्याची ओळख करून घेण्याचं काम जे सद्गुरु कृपेनं मनुष्याला प्राप्त होते आणि मग तो अभ्यास करतो आणि त्याची प्राप्ती करून घेतो, त्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो. आणि ही प्राप्ती करून घेतल्यावर जे त्याला ज्ञान होते
त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. तेच एक सत्य आहे, ते शाश्वत आहे, ते चिरंतन आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधन चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते चैतन्यमय तत्व, त्याची जाणीव मनुष्याला जेव्हा होते त्यानंतर तो त्या मार्गाकडे लागतो. म्हणून ते मुमुक्षत्व पाहिजे असं जे म्हणतात. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म पाहिजे, कारण त्याच्याशिवाय हे शक्य नाही. इतर योनीमध्ये ते काही शक्य नाही. पण मनुष्य जन्म कसा पाहिजे? माणुसकी सहित पाहिजे, माणुसकी विरहित नको. आणि दुसरं पाहिजे मुमुक्षत्व. मुमुक्षु म्हणजे ईश्वराविषयीची आवड त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणे. ही जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो मुमुक्षु होऊ शकत नाही. ही आवड निर्माण झाल्यावर मग तो साधक होतो आणि मग त्या साधकाचा सद्गुरू शिष्य म्हणून स्वीकार करतात आणि मग त्याला अनुग्रहित करून आत्मज्ञानाची आणि ब्रह्मज्ञानाची अनुभूती देतात. असा हा एकंदरीत विषय आहे. त्यामुळे हा काही सोपा नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात की तेथे व्हावा पोटी अनुताप. हा अनुताप म्हणजे पश्चाताप, दग्ध झालेल्या जीवाची अवस्था. मनुष्याला पश्चाताप केव्हा होईल? जेव्हा ज्ञान होईल तेव्हा. ज्ञानच झालं नाही तर पश्चाताप कसा होईल? होऊच शकत नाही. हे ज्ञान प्राप्त झालं की आपल्याला परमेश्वराचं चिंतन करायचं आहे, परमेश्वराचे ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे. तेव्हा ही आवड निर्माण झाल्यावरच या पुढच्या गोष्टी सगळ्या सुरू होतात. आणि यासाठी सुद्धा पुण्यांश पदरी लागतो. भगवंतानं हा देह दिला आणि या देहाला जशी अनेक गोष्टींची भूक आहे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत पाहतो आपण किती गोष्टी लागतात. उठल्याबरोबर चहा लागतो, दूध लागते, कॉफी लागते. 8:30-9 वाजता नाश्ता लागतो. त्याच्यानंतर अर्धा चहा ज्यांना सवय असली त्यांना लागतो. दुपारचं जेवण लागते, दुपारी पुन्हा चहा कॉफी लागते, संध्याकाळचं परत जेवण लागते. डोळ्यानं चांगलं पाहावं असं वाटते, जिभेला छान छान पदार्थ खावेसे वाटतात, कानानं छान छान ऐकावं असं वाटते. या देहाला या अनेक गोष्टी आहेत, या अपेक्षित आहेत. तसं भगवंतानं हा जो देह दिला तर त्याला काय अपेक्षा असेल? अपेक्षा असतात. बाळाला जन्म दिल्यावर आईला बाळाकडून अपेक्षा असतात की हा चांगला झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, शिकला पाहिजे, याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे. या सगळ्या गोष्टी जशा आईला अपेक्षित असतात तसं मला सांगा की ज्या भगवंतानं हा नरदेह दिला त्याला काही अपेक्षा नसतील का? असतील ना. ते काय असतील? ते यानं काहीतरी भगवत चिंतन करावं, यानं नामस्मरण करावं, यानं काहीतरी आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करावी. मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झाला? या जगामध्ये करोडो जीव जन्माला येतात आणि जातात. त्यांना या विषयाशी काही घेणं देणं नसते. अनेक लोक पाहतो आपण, त्यांना हा विषय म्हणजे तो त्याज्य आहे त्यांच्यासाठी. आणि आपल्या जीवनाचा तो अविभाज्य घटक झालेला आहे. एवढा फरक आहे. का फरक आहे? हा पुण्यांश आपल्या पदरी जो आहे तो आपल्याला हे सगळं करायला लावतो. म्हणून जेव्हा भगवंतानं हा नरदेह दिला
तेव्हा ही अपेक्षा ठेवून दिला की यांना काहीतरी केलं पाहिजे. खरोखर परमेश्वराचे अनंत उपकार आहेत आपल्यावर की आपल्याला मनुष्य जन्म दिला. करके दादरा भगवंताचे उपकार पहा कसे आहेत. करके दया दयाल ने मानुष जन्म दिया. करके करके दया दयाल ने मानुष जन्म दिया. बंदान करे भजन तो बंदान करे भजन तो भगवान क्या करे. निज रूप को जाना नहीं पुराण क्या करे. जिसको नहीं है बोध तो जिसको रचना प्रभु की देख के ज्ञानी बड़े बड़े. कसं भगवंतानं रचना केली या सृष्टीची. बाई वेगळी केली, माणूस वेगळा केला, पदार्थ वेगळे केले, पंचमहाभूत वेगळे केले. एक एक प्रकार आहे पा. रचना 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 प्रभु की देख के है रचना. रचना प्रभु की देख के ज्ञानी बड़े बड़े. पावे न कोई पार तो नादान क्या करे. जिसको नहीं है बोध तो भगवान क्या करे. जिसको नहीं है बोध तो भगवान क्या करे. जिसको उपकार केले परमेश्वरानं, हा मनुष्य जन्म दिला तो कशासाठी. या ज्ञान प्राप्तीसाठी. तुकाराम महाराज म्हणतात दगडाहुनी जीव करावा कठीण. दगड किती कठीण आहे, तुटत नाही, हाताने तर तुटतच नाही. त्यापेक्षाही कठीण हा जीव करा. तेव्हा अंतरीचा क्षीण तेव्हा जाय. अंतरीचा क्षीण तेव्हा जाय. मेल्या मनुष्याची न धरिती आस. एकदा गेला गेला, कितीही लाडका असला, कितीही प्रिय असला तरी गेल्यावर काय न्या म्हणते लवकर. आता कोणी थांबत नाही 4-5 तासाच्या वर, 1 दिवसाच्या वर किंवा 2 दिवसाच्या वर. ते आता पेट्या निघाल्या म्हणून. पूर्वी तेही नव्हतं. हातापायाला तूप चोळून 5-7 तास 8 तास राहत होत. त्याची कोणी अपेक्षा करतं का? नाही करत. मेल्या मनुष्याची न धरिती आस तैसा हो उदास संसाराशी. या संसाराच्या विषयीची आसक्ती जी मनामध्ये आहे ती आसक्ती नष्ट झाली पाहिजे. नष्ट आसक्ती करी ध्यान लागो भक्तीचे. संतांचं मागणं आहे. असा आसक्ती विरहित संसार असला पाहिजे, तेव्हा ही ज्ञान प्राप्ती होईल. आणि तुका म्हणे तेथे कराराचे काम. करार, करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. एखाद्या गोष्टीचा करार करतो आपण, कॉन्ट्रॅक्ट करतो.
मग ते लेखी आपण ते करतो. करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. आता हा करार कोणी कोणाशी करायचा? तुका म्हणे तेथे कराराचे काम. कोणाशी करायचा गजाननराव करार? या मनानं या देहाशी करायचा. कारण ते मन चंचल आहे, ते एका जागी स्थिर नाही. कांता कनक चक्रेशु भ्रामितम भुवनत्रयम. कसं फिरून येते इकडून तिकडून सगळं. कांता कनक चक्रेशु भ्रामितम भुवनत्रयम ताशु तेषु विरक्तो यः स एव परमेश्वरा. असं ते मन, या मनानं या देहाशी करार करायचा की बाबा रे, हा मनुष्य जन्म जो मिळाला तो या ज्ञान प्राप्तीसाठी आहे, हे तू निक्षून लक्षात ठेव. भलतं सलतं बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. असा करार जेव्हा होईल तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मग आहे राम जवळीच. मग तुम्हाला अंतर्यामी तो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. असा तो या ज्ञानप्राप्तीचा सगळा प्रवास आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, हा काही सोपा विषय नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अरे, 50ची नोट जर हरवली तर माणूस 4 तास विचलित होतो. कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. आणि 50 वर्षाचं आयुष्य गेलं तरी त्याला काही कळत नाही. हे सोपं नाही. जेवढं लेकुरांच्या गोष्टी म्हणतो तसं हे सोपं नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात मूळ अभंगामध्ये, ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. तेथे व्हावा पोटी अनुताप. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. तुका म्हणे तेथे कराराचे काम. तुका म्हणे येथे तुका म्हणे येथे कराराचे तुका म्हणे येथे कराराचे काम. मग हे राम जवळीच. मग हे राम जवळी. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. ब्रह्मज्ञान नो हे ब्रह्मज्ञान नो हे ब्रह्मज्ञान नो
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. थांबा एक मिनिट. या गुरु आज्ञेने जन्मायेती स्वेच्छेने अपवाद वगळता योगीराज नारायण स्वामी ते म्हणती वासुदेव संता. आख्यानामध्ये नरसोबावाडीचे नारायण स्वामी, ज्यांचं नाव संन्यासानंतर नारायण सरस्वती असं झालं, त्यांचं आख्यान मी सादर करीत आहे. वेळेच्या मर्यादेनुसार शक्य तितक्या कमी वेळात सादर करण्याचा प्रयत्न करतो. योगी सत्पुरुष परम भाग्यवंत, योगी सत्पुरुष योगी सत्पुरुष परम भाग्यवंत, योगी सत्पुरुष परम भाग्यवंत, ऐसी महिमा वदे वासुदेव संत, ऐसी महिमा वदे वासुदेव संत. जीवन मुक्त योगी विरागी ब्रह्मज्ञानी, जीवन मुक्त योगी विरागी ब्रह्मज्ञानी, देवतांना रिझवी भजनानी, प्रत्यक्ष गुरुवर सद्गुरु लाभले, प्रत्यक्ष गुरुवर सद्गुरु लाभले. स्वामी नारायण धन्य धन्य झाले, स्वामी नारायण धन्य धन्य झाले. प्रथम मान स्वामींच्या पूजेचा, प्रथम मान स्वामींच्या अग्रपूजेचा, दत्त भक्तीचा महिमा काय साचा, दत्त भक्तीचा महिमा काय साचा. परमभागी परमयोगी ते परम भाग्यवंत, ऐसा महिमा वदे वासुदेव संत. नरसोबाची वाडी ही तपोभूमी म्हणून ओळखली जाते. या वाडीला दत्तावतार परमपूजनीय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं वास्तव्य होतं आणि आहे. या ठिकाणी नारायण स्वामी, ज्यांचं आपण थोडक्यात चरित्र पाहणार आहोत. अनेक सत्पुरुष या ठिकाणी, ती सत्पुरुषांची तपोभूमी म्हणून वाडी ओळखल्या जाते आणि ज्यांना प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडून अनुग्रह मिळाला असे नारायण स्वामी, जे योगी आहेत, जे सत्पुरुष आहेत, ज्यांना परम भाग्यवंत असं स्वामी वासुदेवानंद सरस्वतींनी ज्यांचं वर्णन केलं, असे नारायण स्वामी यांचा जन्म
कर्नाटक प्रांतात झाला. त्यांच्या जन्माची निश्चित कालमर्यादा कुणाला माहीत नाही. त्यांचे वंशज त्यांच्या पुण्यतिथीला समाराधना करतात. जीवनमुक्त योगी, वैराग्यमूर्ती, ब्रह्मज्ञानी असून सर्वांप्रती समत्व बुद्धी आणि वात्सल्य मूर्ती म्हणून अतिशय प्रसिद्धी परांगमुख आणि आपल्या भजन गायनानं त्यांचा आवाज अतिशय गोड होता आणि त्यांच्या गायनानं ते देवादिकांना तृप्त करत होते, असा त्यांचा महिमा या नारायण स्वामींचा. भगवत भक्त आणि सद्गुरूंशी आत्मिक ऐक्य साधणारे असा ज्यांचा लौकिक आहे, असं त्यांचं एक अद्भुत आणि विलक्षण चरित्र आहे. असे सत्पुरुष हे एकतर स्वेच्छेने किंवा गुरु आज्ञेने जन्माला येतात. अशा नारायण स्वामींचा जन्म कर्नाटक प्रांतात झाला आणि ते काही काळाने वाडीला आले. त्यांच्या वडिलांचं नाव निश्चित कोणाला माहीत नाही. त्यांच्याविषयीची माहिती सुद्धा फार कमी लोकांना आहे. मात्र वेदशास्त्र संपन्न म्हणून त्यांचा लौकिक होता आणि पुण्याला एका विद्वत सभेत चर्चा करताना त्यांचा पराजय झाला म्हणून ते थोडेसे खट्टू झाले मनानं आणि मग काशीला गुरुकडे जाऊन त्यांनी अध्ययन केलं आणि वेदशास्त्र संपन्न होऊन सर्व शास्त्रार्थ त्यांनी ग्रहण करून ते लोकमान्य झाले. आणि त्यानंतर त्यांनी गुरु आज्ञा म्हणून आपल्या गुरूंना नमस्कार केला आणि गुरु आज्ञा म्हणून काय देऊ असं जेव्हा मागितलं तेव्हा त्यांनी कुठलाही वादविवाद करायचा नाही अशी गुरुदक्षिणा मागितली. वास्तविक पाहता त्यांनी हे अध्ययन कशासाठी केलं होतं? वादविवादात जिंकण्यासाठी. पण आता गुरूंनी तेच त्यांना नाही म्हटलं आणि त्यांना बोध करून त्यांचं ते अज्ञान जे होतं मनाचं ते दूर केलं. आणि परत मग नारायण स्वामी हे वाडीला परत आले. त्यांचं पहिलं लग्न झालं, पत्नी लवकरच गेली. त्यांनी तारळे येथील गुळवणी महाराजांच्या वंशातल्या एका कन्येशी लग्न केलं. त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा. वैशिष्ट्य असं की या गुळवणी महाराजांच्या कुटुंबामध्ये संतती नव्हती. ती संतती सुख गुळवणी महाराजांच्या परंपरेला नारायण स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं लाभलं. ही गुळवणी म्हणून आज योगीराज गुळवणी महाराज म्हणून आपण ज्यांचं नाव घेतो त्या घरात संतती नव्हती. ती कृपा सगळी नारायण स्वामी महाराजांची आहे. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरामध्ये एक ब्राह्मण सप्तशतीचे पाठ करत होता. सप्तशतीचे पाठ करता करता त्याचे पाठ पूर्ण झाल्यावर एक दिवस रात्री एक दिव्य तेज त्या पाठ करणाऱ्या ब्राह्मणाच्या समोर आलं आणि ते तेज, त्या तेजाचा प्रकाश सहन न होऊन ते मूर्छित पडले. इकडे जगदंबेनं नारायण स्वामींकडे जाऊन त्यांना सांगितलं की तू चल माझ्यासोबत. तो ब्राह्मण तिथे मूर्छित पडलाय. म्हणे माते, तू मला न्यायला आली, मला म्हणतं की तुला काय पाहिजे सांग. तो तिथे तपश्चर्या करून राहिला तुझ्या मंदिरात, त्याला द्यायचं सोडून तू माझ्याकडे आली आणि मला म्हणते तू चल. नाही नाही म्हणे तू चल.
आता मातेची आज्ञा नाही कसं म्हणणार. नारायण स्वामी आले मातेसोबत आणि मंदिरामध्ये आल्यावर त्या मूर्छित पडलेल्या ब्राह्मणाला त्यांनी स्पर्श केल्याबरोबर तो सावध झाला. त्याला महालक्ष्मीचं दर्शन झालं आणि हे सगळं केल्यावर तो मग निघून गेला. इकडे जगदंबेनं सांगितलं की तू माझं काम फार हलकं केलं, त्या ब्राह्मणाचं कल्याण केलं, आता तुला काय पाहिजे सांग. आता हे वैराग्य मूर्ती होते, यांना काहीच नको होतं. म्हणाले माते मला काही नको. नाही म्हणून तरी सांग. म्हणजे आता माझी एकच इच्छा आहे की मला स्वामी महाराजांचा म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अनुग्रह मिळाला पाहिजे आणि त्यांच्याकडूनच मला संन्यास दीक्षा घ्यायची आहे, एवढी माझी इच्छा आहे. अरे म्हणे ते तर होणारच आहे, हे तर ठरलेलं आहे, त्यांचा अनुग्रह तुला मिळणार आहे आणि दीक्षा सुद्धा तेच देणार आहेत. मग असं असल्यावर दुसरं काही माग. तर म्हणे मला दुसरं काही नको, मला हेच पाहिजे. तर म्हणे तथास्तु. म्हणे आता मला काय देशील. जगदंबा माता स्वामींना म्हणते मला काय देशील. म्हणे माते माझ्याजवळ तुला द्यायसाठी काय आहे. मी तर म्हणे वैरागी माणूस, वैरागी माणसाजवळ काय असणार आहे द्यायसाठी. म्हणे नाही, तुला दीक्षा मिळाल्यावर आणि अनुग्रह झाल्यावर 1 महिना माझ्या मंदिरामध्ये भजन सेवा करावी असं वचन मातेनं घेतलं. आणि मग जगदंबा माता अंतर्धान पावली. इकडे स्वामी महाराजांना दोन्ही कन्यांना वाडीला आणायचा आदेश झाला. मुलाला त्यांनी दुसरीकडे शिक्षणाला ठेवलं आणि मुलींना वाडीला आणलं. एक दिवस रात्री, मुली लहान लहान होत्या, त्यांना रात्री शौचाला जायचं होतं आणि हे समाधी लावून बसले होते. तिकडे मुलींनी आवाज दिला. आता समाधी लावलेल्या माणसाला काय ऐकू येणार आहे. मग त्या रडायला लागल्या, बाबा बाबा करून त्या रडायला लागल्या. यांना काही शुद्धच नव्हती. हे आपल्या ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी, अशी अवस्था ब्रह्मानंद स्वामींची, नारायण स्वामींची होती. ब्रह्मानंदी लागली टाळी. त्यावेळी स्वामी महाराजांनी नारायण स्वामीचं रूप घेऊन त्या पोरींचं सगळं ते शिसू केलं आणि परत जाऊन त्यांना झोपवलं. पहा, कल्पना करा, जेव्हा समाधीतून उत्थान पाहून नारायण स्वामी जेव्हा ज्यांची समाधी उतरली, त्याच्यानंतर पोरींशी बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आम्ही रात्री किती आवाज दिले होते, तुम्ही लवकर उठले नाही, आम्हाला शीला जायचं होतं. म्हणे मग म्हणे खूप वेळानं तुम्ही आले आणि आमची शिसू धुवून मग आम्हाला झोपवून दिलं. सर्व प्रकार नारायण स्वामींच्या लक्षात आला आणि त्यांना अतिशय वाईट वाटलं की मोठ्या महाराजांना हे काम करावं लागलं. देव कसा भक्ताभिमानी असतो हे यावरून लक्षात येईल. कान धरून त्यांनी क्षमा मागितली की महाराज यानंतर असं होणार नाही. दोघी मुलींचा, कन्यांचा विवाह करून मग स्वामी मुक्त झाले. यानंतरचा एक प्रसंग मोठा सुंदर आहे की एक दिवस नारायण स्वामी स्नानाला गेले. घटनाक्रम लक्षात घ्या. स्नानाला गेले. आता स्नानाला जाताना कपडे कसे असतात माणसाचे, अंगावर एक धोतर छोटंसं आणि एक उपरणं. स्नानाला गेल्याबरोबर त्या पात्रामध्ये ते ओढल्या गेले. आतमध्ये ओढल्या गेले आणि कुठे चाललो
हे लक्षातच येईना. बराच वेळ आत गेल्यानंतर समोर पाहतात तर विस्तीर्ण असा सभा मंडप पाहतात तर दरबार भरलेला आहे. दरबारी कानडा अजब गजब दरबार स्वामीचा, अजब गजब दरबार. अजब गजब दरबार दरबार. अजब गजब दरबार. अजब गजब दरबार स्वामीचा, अजब गजब दरबार स्वामीचा, अजब गजब दरबार. तो दरबार पाहिला आणि विस्मय चकित झाले. अनेक साधू संत ऋषी मुनी आपल्या आसनावर बसलेले आहेत आणि मुख्य आसनावर कोण आहे? धरीवेश जो संन्यासी, दीनोद्धारक सद्गुरु, मुद्रा तापसी तेजस्वी, कंठी रुद्राक्ष शोभती, भस्मते चर्चिले अंगी, बद्ध पद्मासनी स्थित, दत्त अवतार प्रत्यक्ष, नमो नृसिंह सरस्वती. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. मुख्य आसनावर मोठे स्वामी महाराज विराजमान झालेले आणि नारायण स्वामी विस्मयचकित झाले. माझ्या आख्यान चिंतन पुस्तकामध्ये नारायण स्वामींचं हे आख्यान आहे. त्याच्यामध्ये हा दरबारी कानड्याची ओळ नव्हती, पण सरांचा आग्रह होता की तुम्ही दरबारी कानडा का नाही म्हणत. म्हटलं मी आज म्हणतो. मग एका ओळीचं दरबारी कानडा मी आज म्हटला, म्हणजे मला येतो बा असं त्यांना मला दाखवायचं होतं. समोर स्वामी महाराज बसलेले. जेव्हा नारायण स्वामींनी पाहिलं की बापरे, समोर तर स्वामी महाराज दिसतात. विस्मयचकित झाले स्वामी महाराजांना पाहून, कारण हे अकल्पनीय होतं सगळं. हे दरना दरना धे सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी. सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी. व्याघ्र चर्मधारी शोभतासे. व्याघ्र चर्मधारी शोभतासे शोभतसे. सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी.
काशाय अंबर दंडकमंडलू काशाय अंबर दंडकमंडलू डमरू त्रिशूल शंख चक्र डमरू त्रिशूल शंख चक्र शंख चक्र सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी कुंडले रुद्राक्षांच्या माळा किरीट कुंडले रुद्राक्षांच्या माळा वैजयंती गळा हार रुळे वैजयंती गळा हार रुळे हार सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी सूर्य चंद्र नेत्र शेष फणी छत्र सूर्य चंद्र नेत्र शेष फणी छत्र पीतांबर वस्त्र परिधान पीतांबर वस्त्र परिधान 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 पीतांबर वस्त्र परिधान परिधान सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी वसे औदुंबरी आतमध्ये ओढल्या गेले. समोर तो दरबार, ज्या दरबारात प्रत्यक्ष सिंहासनावर स्वामी महाराज विराजमान झालेले. हे स्वामी महाराजांचं वर्णन माझ्या अल्पबुद्धीनं मी केलं. त्यांचं काय वर्णन करायचं? ते वर्णनातीत आहेत, ते कल्पनातीत आहेत, ते अनुभवातीत आहेत. आमचं भाग्य एवढंच आहे की आम्ही त्यांचे सेवेकरी म्हणून मिरवतो. आता समर्था घरचे श्वान त्यासी देती सर्व मान, अशी आमची स्थिती आहे. स्वामी महाराजांनी मोठ्या प्रेमानं त्यांना जवळ घेतलं आणि महावाक्याचा उपदेश केला आणि दंड कमंडलू काशाय वस्त्र त्यांना दिलं आणि संन्यास दीक्षा दिली आणि नारायण सरस्वती म्हणून त्यांचं नामाभिधान केलं. काही काळ आपल्या जवळ ठेवून घेतलं. आता पहा इकडे गडबड कशी झाली. आंघोळीला गेले ते लोकांनी पाहिलं. धोतर आणि उपरणं घेऊन आंघोळीला गेले आणि परत आले ते कसे आले? संन्यास वस्त्र धारण करून, दंड कमंडलू हातात. स्वामी महाराजांनी दिलेला. लोक हसायला लागले, टिंगल करायला लागले, टवाळी करायला लागले. त्यांना मोठं वाईट वाटलं. ते जाऊन आपल्या खोलीत जाऊन बसले. तर काही
इच्छुक त्यांच्या दरवाजापर्यंत गेले आणि त्यांच्या दरवाज्यात आता पूर्वीच्या काळचे दरवाजे आता आजच्यासारखे टाईट नसतात. आता आपल्याला पाहायचं असलं तर आतून पाहून ते एक छिद्र असते, त्याच्यातून बाहेरचा माणूस दिसतो वगैरे वगैरे. हे प्रकार पूर्वी नव्हते. पूर्वी दरवाजालाच बारीक बारीक भेगा राहायच्या. त्या दरवाजाच्या भेगेतून पाहिलं तर एक भला मोठा सिंह बसलेला दिसला. तो सिंह पाहिल्याबरोबर जे पाहणारे होते ते फटारली, भर पळत आले इकडे. मग स्वामी महाराजांनी तिथल्या वाडीच्या पुजाऱ्यांना दृष्टांत दिला की अरे ते स्वामी आहेत, त्यांचा मान सन्मान करा, त्यांचा मठभिक्षा समारंभ करा. आणि त्यानंतर सर्व लोक त्यांना मानायला लागले, कारण स्वामी महाराजांची आज्ञा होती. इकडे जगदंबेनं वचन मागितलं होतं की तुला संन्यास दीक्षा मिळाल्यावर तू माझ्या इथे 1 महिना राहून भजन सेवा कर. आता जगदंबेला दिलेलं वचन वचन जर दिलं आईला जगदंबेला ते पूर्ण करावं लागेल ना. मग संन्यास दीक्षेनंतर नारायण स्वामी जगदंबेच्या मंदिरात आले आणि 1 महिना त्यांनी भजन सेवा केली. जगत जननी जगदंब भवानी. आता जगत जननी जगदंब भवानी कृपा करी भव भय दुख हारिणी हारिणी. कृपा करी कृपा करी कृपा करी कृपा करी. हे ना दे कृपा करी भव भय दुख हारिणी दुख जगत जननी जगदंब भवानी जगत जननी जगदंब भवानी. 1 महिना भजन सेवा केली. त्यानंतर एक छोटासा प्रसंग सांगून आपण समारोपाकडे जाऊया. वेळी बरंच झाला, 8-10 झाले. 5 मिनिटात कोल्हापूर पासून एक 25-26 किलोमीटर अंतरावर दुर्गमान वड नावाचा ए बाबा बैस त्या डोंगरावर जाण्याची त्यांना आज्ञा झाली. जाताना शिष्यमंडळी असलेलं एक गाव लागत होतं, तारळे नावाचं. तिथे त्यांनी सांगितलं की असं करा, 2-3 बिबे आणि बारीक 2-3 सुया, आपला सुई दोऱ्याची सुई हे सोबत घ्या. आता शिष्यांना काही समजेना की कशासाठी स्वामी महाराज बिबा आणि सुया मागतात. पण आता ते संतांचा महिमा संतांनाच माहीत. त्या डोंगरावर गेले, लोकांनी सांगितलं की महाराज अतिशय घनदाट जंगल आहे आणि तिथे वाघ सिंह फिरतात, आम्हाला भीती वाटते. म्हणजे मी सोबत असल्यावर तुम्हाला भीतीचं काय कारण आहे.
काय करणार आहे तो? खाऊनच टाकेल ना, खाऊ द्या ना खाल्लं तर. कसा तरी जीव मुठीत घेऊन नारायण स्वामी सोबत 2, 4, 5, 6 शिष्य गेले आणि रात्री खरोखरच एक वाघ आला. जसा तो वाघ आला आणि स्वामी महाराजांच्या समोर येऊन उभा राहिला, तशी यांच्या सगळ्यांची फटारली. काहींचे कपडे रंगीबेरंगी झाले आणि काही जण तिथून पळून गेले. एवढा मोठा वाघ, धिप्पाड भला मोठा, स्वामी महाराजांच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्यानं आपला पाय असा वर केला. त्या पायामध्ये काटा रुतलेला होता. स्वामी महाराजांनी सांगितलं की अरे अरे, तुझ्या पायात काटा रुतलेला आहे, किती तुला त्रास झाला असेल. प्राण्यांविषयी सुद्धा समत्व बुद्धी, सदा मे समत्वम. त्या सुया ज्या होत्या, त्या सुईनी तो काटा काढला. तो काटा पूर्ण काढला. मग त्या ठिकाणी कोरून तो काटा काढला आणि त्या ठिकाणी तो बिबा जरासा गरम करून त्याच्यावर लावला आणि त्याला सांगितलं की जा, आता तुझी जखम बसेल, पण तू गड्या आता इथे येऊ नको, कारण लोकांना भीती वाटते. पहा माझे शिष्य सगळे पळून गेले, तू इथे काही येऊ नको, तू आपला तुझा आराम कर. असे स्वामी नारायण स्वामींचं महत्व इतकं श्रेष्ठ आहे की नरसोबावाडीला प्रथम अग्रपूजेचा मान स्वामी महाराजांचा आहे. म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पूजा करायच्या आधी नारायण स्वामींच्या मंदिरात पूजा केल्या जाते. स्वामी महाराजांची उत्सव मूर्ती सुद्धा तिथे ठेवल्या जाते. असा अग्रपूजेचा मान ज्या शिष्याला सद्गुरु कृपेनं लाभला, असा अलौकिक आणि अद्भुत चरित्र नारायण स्वामींचं आहे. अनेक गोष्टी आहेत, पण 8:15 वाजलेले आहे. तुमची सहनशक्तीची मर्यादा लक्षात घेता या ठिकाणी आता यानंतर जर नरसोबाच्या वाडीला तुम्ही गेले तर हे सगळं चरित्र आठवून नारायण स्वामींच्या दर्शनाचा आनंद घ्या. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी, ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप, तेथे व्हावा पोटी अनुताप, अनुताप. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी, ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी, लेकुराच्या गोष्टी, लेकुराच्या गोष्टी. सद्गुरुनाथ महाराज की जय. आजची कीर्तन सेवा परमपूजनीय सद्गुरू श्री नरेंद्र महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. त्रिगुणात्मक प्रेम अरे बरोबर ला, त्याला लावता नाही ना. हा हळू. लाव परत, लाव परत. आणि इकडे
हळू लाव बरोबर. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त काळीचा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना गुरुवर मुनिजन योगी समाधी रे ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता भावे ओवाळी हरली चिंता. जय देव दरी तू एक दत्त अभाग्याची कैची कळेल ही मात भराही परतली कैचा हा हेत जन्म मरणाचा फुलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळीता भावे ओवाळी हरली चिंता. उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली चिंता. जय देव जय जय ठीक आहे. जय जय सद्गुरुनाथ जय जय माधवनाथ भक्ताची द्रस द्याया नाना परिखेळुनिया कष्टसी किती गोजरिया. जय जय सद्गुरुनाथ जय जय माधवनाथ कवृत्ती दर्शी हससी कोम दसी मधुरी लीला करसी. जय जय सद्गुरुनाथ जय जय माधवनाथ लोकानुग्रह कार्या करसी.
आरती ओ भाऊ देहीचा देह भाव जाऊ चंचल मन त्याहुनी चल भाव मोह मन जीवन व्याकुळ हरिधारण तुझी ममताऊ देहीचा देह भाव जाऊ दुष्कर दीन जना कर याचुनी उंध विनवित किंकर जगन्नाथा जन पाऊ देहीचा देह भाव जाऊ अभिमान देहि ठेवून आज बरी जीवन तुझाचे गती हाताऊ देहीचा देह भाव जाऊ झंझण चौघडा गण शंख भाव करून देही सुंदर श्रीवाहू देहीचा देह भाव जाऊ कर्पूर आरती हो वाहू देहीचा देह भाव जाऊ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री वेंकटनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री नरेंद्रनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त तो चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 महारुद्र हनुमान की जय नम पार्वती पते हर हर महादेव बोल भवानी की जय सदानंदीचा उदयोस्तु 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 सूर्य नारायण भगवान की जय मंगल मूर्ति